नमस्कार मित्रांनो. यावेळेस आता स्वानंदी मागे पुढे काय बघत नाही. मल्लिका आणि अंशुमनच्या किडनॅपिंगचं सत्य समोर आणते. त्यानंतर काय धमाका होतो चला तर बघूया. समोर म्हणतो, आजी चल तू थोडासा आराम कर. स्वानंदी म्हणते, राजवाडे थांबा. आता सगळे शॉकून बघायला लागतात. ती म्हणते, अजून माझं बोलून झालेलं नाहीये. मी तुम्हाला म्हणाले ना, आजीच्या किडनॅपिंग मागचं सत्य शोधायला गेले होते मी. आता समोर हो म्हणून म्हणालो होतो. स्वानंदी म्हणते, अंशुमन रेसवर पैसे लावतो किंवा रेसमध्ये पैसे हारला, हा त्या सत्याचा अर्धाच भाग होता. समोरून तो, नाही मला कळलं नाही अंशुमनचा आणि आजीच्या किडनॅपिंगचा काय संबंध होता. अंशुमन म्हणतो, काहीच संबंध नव्हता दादा. वहिनी काहीही बोलते आणि वाटेल ते बोलते. आता समोर मोठ्याने ओरडतो, तू थांब रे, गप्प बस जरा. आणि स्वानंदी मॅडम तुम्ही बोला. आता तर मल्लिकाला अक्षरशः घाम फुटतो. स्वानंदी म्हणते, अंशुमनने त्या लोकांकडून थोडे थिडके नाही कैक लाख घेतले होते. आता समरला चांगलाच धक्का बसतो. स्वानंदी म्हणते, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अंशुमन कुणाचं तरी इतकं मोठं खूप लाखांमध्ये देणं लागत असताना अचानकच आपल्या आजी किडनॅप होतात. अंशुमन म्हणतो, काय म्हणायचंय तुला, मी किडनॅप केलं आजीला. स्वानंदी म्हणते, हो, आणि फक्त तू किडनॅप नाही केलं, काकू आणि तू मिळून किडनॅप केलं आजीला. आता मल्लिकाचं नाटक सुरू होतं. ती तोंडाला हात लावत म्हणते, अरे हे काय बोलते स्वानंदी, मी आईला किडनॅप करू शकते. समोर तू बघतोस ना ही माझ्यावर किती मोठा आरोप करते. हे बघ स्वानंदी, ह्या पहिले पण तू माझ्यावर खूप मोठे मोठे आरोप केले, मी तुला माफ केलं, पण ह्यावेळेस मात्र तू माझ्यावर खूप गंभीर आरोप लावते. मी आजीला किडनॅप करणार, तुला बोलवतं तरी कसं. समोरून तो, स्वानंदी मॅडम अहो हे काय बोलताय, अंशुमन छोट्या मोठ्या गोष्टी करत असतो, पण तुम्ही काकूवर आरोप करताय. अहो आजपर्यंत काकूनी आमचा आईसारखा सांभाळ केला आणि एवढ्या वर्षापासून ती घरात राहते आणि तुम्ही म्हणता तिने आजीला किडनॅप केलं. हे बघा स्वानंदी मॅडम, मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे, पुराव्याशिवाय काही बोलत जाऊ नका. मल्लिका म्हणते, बघ ना समर, ही तर आता काही बोलायला लागली. काय तर म्हणे मी आणि अंशुमनने आईला किडनॅप केलं. मी असा विचार तरी करू शकते का. सुषमा म्हणते, ताई तू अंशी आणि मॉम इन लॉवर काही आरोप करतेस, तुला काय प्रॉब्लेम आहे त्यांच्याबद्दल. अंशूच्या तर तू सारखी मागे लागलेली असते. स्वानंदी म्हणते, सुश तुला काही माहिती नाही, तू शांत बस. मल्लिका म्हणते, स्वानंदी तुझं जरा अतिच होतं या. मला तर असं वाटतं समर हिला आम्हाला घराबाहेरच काढायचंय म्हणून ती आमच्यावर वाटेल ते आरोप करते. समोरून तो, काकू असं काही नाहीये, तू काळजी करू नकोस. मला असं वाटतं स्वानंदी मॅडमचा गैरसमज झाला, नाहीतर ते उगाच कुणावर आरोप करतील असं नाहीये. मल्लिका म्हणते, हो का, मग हिला विचार, हिच्याकडे काही पुरावा आहे का की मी आणि अंशुमनने आईला किडनॅप केलं त्याचा. स्वानंदी आता पदराखालून अंगठी काढते आणि दाखवत म्हणते, ही अंगठी. अंगठी बघून मल्लिका आणि अंशुमनच्या पायाखालची जमीनच सरकते. स्वानंदी म्हणते, ही अंगठी मला त्या रिक्षातून कशी मिळाली ज्या रिक्षातून आजीला आणलं. आता मल्लिकाची बोलतीच बंद असते. स्वानंदी म्हणते, काकू तुम्ही ओळखताय नाही अंगठी. माझ्या माहितीप्रमाणे अशी अंगठी तुमच्या पण बोटात होती, पण मला आता ती दिसत नाहीये. मल्लिका म्हणते, खरंच समर माझी अंगठीच हरवली रे, कालपासून मिळत नाहीये. मी सुशला पण विचारलं. आता सुश शॉकून बघायला लागते, पण मल्लिका खुणवते. सुश म्हणते, हो हो, मॉम इन लॉने मला विचारलं होतं. मल्लिका रडायचं नाटक करत म्हणते, समर हे दिवस बघायला मिळतील असं वाटलं नव्हतं. तुझे काका असते तर माझ्या आणि अंशुमनवर ही वेळ आली नसती. ते तुझ्या वाढदिवसाला येत होते. समोरून तो, बास काकू. स्वानंदी मॅडम आता पुरे करा, जे झालं ते झालं. माझ्यासाठी आजी सुखरूप आहे हेच खूप आहे, आणि तुम्ही पण जास्त टेन्शन घेऊ नका. आजी तू चल आराम करायला. आता समोर आजीला घेऊन जातो. मल्लिका आणि अंशुमन स्माईल करायला लागतात. मल्लिका म्हणते, स्वानंदी तू का प्रयत्न करतेस. अंशुमन तो, मॉम हिला सवयच आहे दुसऱ्याच्या गोष्टीत नाक खुपसायची, एवढ्या वेळात तोंडावर पडते, पण हिची सवय काय जात नाही. स्वानंदी म्हणते, तुम्ही दोघांनी आजीला किडनॅप केलं, मी राजवाड्यांसमोर प्रूफ करणार म्हणजे करणार. मल्लिका अंशुमन रूममध्ये जातात. मल्लिका म्हणते, आज थोडक्यावरून वाचलो. समरने स्वानंदीवर विश्वास ठेवला असताना तर आज सगळंच संपलं होतं. अंशुमन तो, मॉम हिचं काहीतरी करावं लागणार. स्वानंदी सकाळी उठते आणि देवासमोर प्रार्थना करते की देवा लवकरात लवकर सगळं सत्य समोर येऊ दे. आता नेहमीप्रमाणे रुटीन चालू होतं आणि स्वानंदी आनंदात आश्रमात फोन करते. तिला गाजावाजा ऐकू येतो. ती विचारते, काय चाललं तिकडे. आजी सांगते, आषाढी एकादशीच्या पूजेची तयारी चालू आहे, तुला यायचंय
आणि इथे फराळ करू लागायचे. स्वानंदी म्हणते, मी फराळाचं बघते, ती जबाबदारी माझी. तेवढे समोर येतो आणि म्हणतो, काय चाललं? स्वानंदी सांगते, आश्रमात आषाढी एकादशीची तयारी चालू आहे आणि मी फराळाची जबाबदारी घेतली. समोर म्हणतो, अरे वा, छान छान. ती म्हणती, छान छान नाही, तुम्हाला माझ्यासोबत आश्रमात यायचंय आणि मी नाही ऐकून घेणार नाही. समोर म्हणतो, येणार, नक्की येणार. स्वानंदी मॅडम, आश्रमात यायला मी कधी नाही बोललो का? आता स्वानंदी नऊवारी साडी नेसते, एवढी सुंदर दिसत असते की समर तिच्याकडे बघतच राहतो. ती म्हणती, काय झालं? तो खूप सुंदर दिसताय. ती म्हणती, हो, पण तुम्ही असं यायचं नाही. आता समर पण असा काय आवडतो की नेहरू कुर्ता, डोक्यावर टोपी आणि कपाळाला टिळा. स्वानंदी हसत म्हणते, वा, तुम्ही पण खूप छान दिसताय. समर म्हणतो, थँक्यू स्वानंदी मॅडम. पण आता मलिकाला कळतं की फराळाची जबाबदारी स्वानंदीने घेतली आहे. आता स्वानंदी फराळाचे बॉक्स पॅक करते आणि आश्रमात घेऊन जाते. तिथे मस्त कीर्तन होतं. टाळ्यांच्या गजरामध्ये समर आणि स्वानंदी मग्न होऊन जातात. समरला तर एवढं छान वाटत असतं की तो म्हणतो, स्वानंदी मॅडम, आज तृप्त झालो. आता फराळाची वेळ येते. समर आणि स्वानंदी वाटत असतात. अंशू आणि मलिका चोरून बघत असतात आणि म्हणते, फराळाची जबाबदारी स्वानंदीने घेतली काय? आता कीर्तनकार आणि आश्रमातील आजोबा फराळाचा बॉक्स उघडतात आणि ते म्हणतात, स्वानंदी, यामध्ये तर काहीच नाही आहे. हे ऐकून आजी, स्वानंदी आणि समर चांगले चकित होतात. स्वानंदी म्हणते, असं कसं होऊ शकतं? फराळ तर मी माझ्या हाताने भरलं. आजी म्हणते, पिंट्या, स्वानंदीने ह्यामध्ये फराळ भरलं होतं, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. समर म्हणतो, स्वानंदी मॅडम, मी असं कसं होऊ शकतं? बरं, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण फराळाची पुन्हा सोय करूया. पण तेवढे स्वानंदीचं लक्ष जातं ते मलिका आणि अंशुमनकडे, तर ते कुचित हसत असतात. आता स्वानंदीला कळून चुकतं की दोघांचंच कांडे. आता बघूया स्वानंदी मलिका आणि अंशुमनला कशी उत्तर देते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.